ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हा कठा उपनिषदाचा शांतिपाठ किंवा शांती मंत्र आहे। आपण पाहिलं की प्रत्येक वेदाचे उपनिषदाचे जो वेद असेल त्याचे शांती मंत्र असतात। जसं पूर्णमदम हे शुक्ल यजुर्वेदाचं आहे, तसं हे कठोपनिषद आहे ते कृष्ण यजुर्वेदाचं आहे। त्याचा शांती मंत्र ओम सहना भवतु असा आहे। आता कठोपनिषद हे कृष्ण यजुर्वेदाचं आहे, तर कठ शाखेमधलं आहे। ते प्रत्येक वेदाच्या अलग अलग शाखा आहेत। यजुर्वेद शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन आणि कण्व आहे, आणि कृष्ण यजुर्वेदाच्या तैतई आहे, मैत्राणी आहे, कठ आहे आणि एक आहे, अशा 4 शाखा आहेत। तर याच्यामध्ये एकंदर कठोपनिषदामध्ये 119 मंत्र आहेत। 2 अध्याय आहेत। पहिल्या अध्यायात 71 मंत्र आहेत आणि दुसऱ्या अध्यायात 48 मंत्र आहेत। असं एकंदर 19 मंत्र आहेत। आता आपण याचा अर्थ पाहू। ओम सहना भवतु ओम म्हटलेलं आहे, तसं आपण मांडुक्य उपनिषदामध्ये म्हटलं। ओम म्हणजे काय? हे जैन आहे, बौद्ध आहे, हिंदू आहे, सगळ्यांना ओम। ओम हे अपरब्रह्म आहे, तसंच परब्रह्म आहे। तर एकदम आपण ब्रह्माला ब्रह्म म्हणून हाक मारू शकत नाही, म्हणून ओम हे त्याचं प्रतीक आहे। तो परब्रह्म किंवा ब्रह्म आपण त्याला म्हणू शकतो। सहना भवतु म्हणजे ओम ब्रह्म आम्हा गुरु आणि शिष्य दोघांचेही रक्षण करो। अवतु म्हणजे रक्षण करणे। सहनो भुनक्तु, भुनक्तु म्हणजे पोषण करणे। जसं आपण अन्न खातो, बल मिळवतो, त्याप्रमाणे इथे उभयताचे पोषण करो असं म्हटलेलं आहे। या अध्ययनाचे फळ आम्हाला उभयतांना सहवीर्यं करवावहै म्हणजे सामर्थ्य मिळो, म्हणजे बुद्धिबळ मिळो, बाहुबल मिळो, आत्मबल मिळो, या अर्थाने बळाचे ते प्रकार आहे। आणि बुद्धीच्या अध्ययनाने आम्ही प्रकाशित हो तेजस्वी नावधीतमस्तु। आमचं जे अध्ययन झालेलं आहे ते तेजस्वी हो, लोकांना प्रकाशित करो असा त्याचा अर्थ आहे। आणि मा विद्विषा वहे, मा म्हणजे नाही, मा म्हणजे निगेटिव्ह आहे। जसं कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन म्हणजे फळाची इच्छा करू नका, मा म्हणजे नाही। तर आपण एकमेकांचा द्वेष कधीही करणार नाही असे हो, ही एक अशी प्रार्थना म्हटलेली आहे। यामध्ये एकंदर 4 विधी आहेत। 4 विधी कोणत्या? ब्रह्मदेवाने आमचं रक्षण करो, आमचं पोषण करो, आम्हाला सामर्थ्य देऊ आणि आमचं प्रकाशित हो, आमची बुद्धी प्रकाशित हो। आणि निगेटिव्ह काय आहे, निषेध काय? आम्ही एकमेकाचा द्वेष करणार नाही, म्हणजे गुरुनी शिष्याचा द्वेष करायचा नाही किंवा शिष्याने आपसात द्वेष करायचा नाही असा त्याचा अर्थ आहे। जिथे द्वेष केव्हा होते, तुलना होते, राग आहे, रजोगुण जास्त आहे, त्यावेळेस आपण एकमेकाचा द्वेष करतो। आपल्या पुढे जर कोणी जात असेल, कोणी आपल्यावर कमी प्रेम करत असेल, तर राग द्वेष काम क्रोध लोभ
मोह मद मत्सर आणि तुलना आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाहीत असं म्हटलेलं आहे. आणि नंतर ओम शांती 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 याचा अर्थ 3 वेळा शांती म्हणतो. तर पहिली जी शांती आहे ते अधिदैविक आहे. अधिदैविक म्हणजे ज्या वेळेस आपण जगात राहतो, ऋषी असो, मुनी असो, शिष्य असो, कोणी व्यावहारिक असो, तर अधिदैविक ज्याला म्हणतो, सूर्य आहे, उष्णता आहे, उष्णतेने संट्रोक होऊ शकतो, वादळ येऊ शकतात, विजा चमकू शकतात, धरणीकंप होऊ शकतो, स्नोफॉल होऊ शकतो, जलचा प्रकोप होऊ शकतो. तर हे अधिदैविक शक्ती आहेत पंचमहाभूताच्या, त्यापासून आमचं रक्षण कर. दुसरं म्हटलेलं आहे की अधिभौतिक. अधिभौतिक म्हणजे आपण जगात असताना, वावरताना आपण एकमेकांची हिंस्र पशुपासून साप आहे, वाघ आहे, लांडगे आहेत, किंवा आपण आपसात युद्ध वगैरे करतो, मारामारी करतो, याला अधिभौतिक असं म्हटलेलं आहे. तर भौतिक. आणि तिसरं आध्यात्मिक म्हणजे काम, क्रोध, लोभ नको आपल्याला एक, याप्रमाणे आध्यात्मिक शांती लाभो असा त्याचा मंत्र आहे. मागच्या वेळेस याज्ञवल्क्य मुनीच्या ह्याच्यात सांगताना एक राहून गेलं की आता पुष्कळ वेळेस म्हणतात की याज्ञवल्क्य हा ऋषीची पहिली पत्नी मैत्रेयी होती, कोणी म्हणतात कात्यायनी होतात, आपल्याला त्या विचारात जायचं नाही. परंतु याज्ञवल्क्य ज्यावेळेस म्हणतो की सूर्याच्या मागे जी ताकद आहे, तो पुरुष आहे, तो आणि मी एकच आहे, म्हणजे मी ब्रह्म आहे अशी त्यांना आहे. परंतु मैत्रेयीच्या जे वडील होते त्यांनी याज्ञवल्क्य ऋषीला वाघाच्या तावडीतून सोडवलेलं आहे. आणि सोडवताना त्यांचा जो चेला होता तो रक्ताने माखलेला आहे. आणि मग तो चेला पाहून मैत्रेयी म्हणते, आणि तेव्हापासून मैत्रेयीचं त्याच्यावर प्रेम धरलं. आणि नंतर मग तिने त्याविषयी आध्यात्मिक विषयात हे केलं आणि त्यांचं लग्न झालं असं याप्रमाणे असं. तर कात्यायनी ही पहिली होती, मैत्रेयी दुसरी होती असं एकंदर काही लोक म्हणतात. तर अधिभौतिक म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा याज्ञवल्क्य मुनी आहे, ते हिंस्र पशु होतेच, पाणिनी होते, पाणिनीवर याचा अटॅक वाघाचा झालेला आहे, याज्ञवल्क्य मुनीवरही झालेला आहे आणि कोणावरही होतो. त्यामुळे त्या हिंस्र पशुपासून सुद्धा आम्हाला वाचव या अर्थाने ते घ्यायचं आहे. 3 वेळा म्हटलं तर ते आणखी पक्क होते असं त्या म्हणण्याला तसा अर्थ नाही आहे. आपण पाहिलं कठोपनिषदामध्ये एकंदर 2 अध्याय आणि प्रत्येक अध्यायात 3 वल्ली. 3 वल्ली म्हणजे भाग आहे, उपभाग आहे. जसे पानाला मुख्य शिळ असते आणि बाकीच्या असतात, किंवा आपण जे जलवाहिनी टाकतो त्याच्यात अनेक शेतामध्ये जातात, त्याला उपवाहिनी म्हणतात. त्याप्रमाणे आहे. 119 मंत्र आहेत. इथे प्रौढ यम आहे आणि बालक नचिकेता हा 8 वर्षाचा मुलगा आहे. तर पहिल्या अध्यायात आणि पहिल्या वल्लीमध्ये एकंदर त्यांनी सांगितलेलं आहे की यज्ञ करायचा आहे. तर त्या यज्ञामध्ये संपूर्ण आपली मालमत्ता, संपत्ती द्यायची असते. तर हा विश्वजित यज्ञ आहे, त्याचा हा नियम आहे की आपली संपूर्ण प्रॉपर्टी आपण जे आयुष्यात मिळवलेलं आहे ते सगळं दान करायचं आहे. हर्षवर्धनाचं आपल्याला माहिती आहे, अर्धकुंभमेळ्यामध्ये त्यांनी संपूर्ण प्रॉपर्टी देत होता आणि अंगावरचे कपडे देत होता, फक्त अंतर्वस्त्र ठेवत होता आणि महालामध्ये जाऊन विनंती करत होता राणीला की मला कपडे दे. तर हा विश्वजित यज्ञाचा अर्थ आहे. दान कसं करावं, संपूर्ण दान कसं करावं या प्रकारचा या विश्वजित यज्ञामध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे.
त्यावेळेस हा वाजश्रवस असं म्हटलेलं आहे. आता कठोपनिषदामध्ये वाजश्रवसचा त्यांचे वडील आहेत, नचिकेत आहेत. ही एक आख्यायिका आहे. आख्यायिका म्हणून त्याला पाहायचं आहे. ॲक्च्युअल किंवा तसंच झालं असं पाहण्याचं नाही आहे. म्हणून प्रतिक्रिया दृष्टीनं त्याचा उपयोग आपण करतो. तर उद्दालक अरणी गौतम, कधी कधी या कठोपनिषदामध्ये त्याला उद्दालकी म्हटलं आहे, कधी अरुणी म्हटलं आहे, कधी गौतम म्हटलं आहे. गौतम हे गोत्र आहे. वाजश्रवस सुद्धा म्हटलेलं आहे. हे चारही एकच आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शंकराचार्यांनी याच्यावर भाष्य करताना ओम नमो भगवते वैवस्वताय मृत्वे नचिकेतस असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यावर भाष्य करताना आद्य शंकराचार्यांनी अगोदर ब्रह्मविद्येचा विवस्वाचा जो मुलगा आहे, जो सूर्याचा मुलगा आहे, जो यम आहे आणि ब्रह्मविद्येचा अधिकारी आहे, त्या मृत्यूच्या देवा तुला माझा प्रणाम असो. आणि त्यासोबत हे नचिकेता तुलाही माझा प्रणाम असो. म्हणजे जो शिष्य आहे तो त्या पातळीचा आहे, म्हणून त्या शिष्याला सुद्धा शंकराचार्याने प्रणाम केलेला आहे. आश्चर्यत वक्ता आणि आश्चर्यत लब्धा असं म्हटलेलं आहे. जो सांगणारा आश्चर्यवत असला पाहिजे आणि ऐकणारा आश्चर्यवत असला पाहिजे. आपण जगामध्ये एकंदर पाहतो की आपण स्तुती करतो काही लोकांची. जसं त्याला सुक्तमध्ये की एखाद्याची स्तुती करतो. स्तुती केल्यानंतर आपण कोणाची स्तुती करतो? आपण ज्याला श्रेष्ठ समजतो अशा लोकांची आपण स्तुती करतो. आणि तो श्रेष्ठ आहे, तो आपल्याला काहीतरी देतो, म्हणून आपण त्याची प्रार्थना करतो. तो आपल्याला काहीतरी, आपल्यापेक्षा मोठा म्हणजे काय, त्याने आपल्याला त्याच्यापासून काही मिळालं पाहिजे, त्याने आपल्याला दिलं पाहिजे. तो पैशात म्हणूनच नाही तर कोणत्याही अर्थाने दिलं पाहिजे, ज्ञान पाहिजे, फलं पाहिजे, काहीतरी. म्हणजे तो आपल्यापेक्षा मोठा आहे आणि त्याच्यासाठी मग आपण उपासना करतो. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो. म्हणून वेदामध्ये ऋग्वेदामध्ये इंद्राची, वायूची, अग्नीची हे स्तुती केलेली आहे आणि त्यांचे गुण आपल्यामध्ये यावे अशी प्रार्थना म्हटलेली आहे. आपण जे उपासना करतो ती उपासना जे भौतिक जगात राहतात ते म्हणतात मला संपत्ती दे, मला मुलगा दे, मला पाऊस दे, हे दे. हे एक प्रार्थना आहे. हा ज्याचा त्याचा भाग आहे. विवेकानंदांनी मला वैराग्य दे असं मागितलं आहे. तर कोणी काय मागावं हे ज्याची त्याची पात्रता आहे. म्हणून जे मग मंत्र आहेत काही, जसं गायत्री मंत्र आहे की मला आमची बुद्धी प्रदान करो असं म्हटलेलं आहे. पण बुद्धी प्रदान करा तर त्याची उपासना करताना फक्त 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून चालणार नाही. त्याचा अभ्यास करावा लागेल, पुस्तक वाचावं लागेल, ग्रंथ वाचावं लागेल, गुरुकडे जावं. त्या दृष्टीने उपासना करण्याचा आपला मार्ग असतो. आणि हा जो चौथा भाग आहे अरण्यक आणि उपनिषद, हे त्याच्याही पुढे जातात. ते भौतिक जगातलं काहीच मागत नाही. प्रार्थना म्हणजे माझं चांगलं होऊ दे असंही मागत नाही, तर विश्वाचं कल्याण मागतात. परंतु इथे गुरु आणि शिष्य हे अभ्यासासाठी येतात. गुरु हा ज्ञान देतो आणि शिष्य हा ग्रहण करतो. म्हणून या शांती मंत्रामध्ये ओम ब्रह्मा आम्हा गुरु आणि शिष्याचे रक्षण करो, आम्हा उभयताचे पोषण करो, आम्हाला उभयतांना सामर्थ्य देऊ, आमची बुद्धी प्रकाशित करो. म्हणजे बुद्धीशी संबंधित आहे आणि आम्ही एकमेकांचा द्वेष न करो. अशा प्रकारची ही प्रार्थना म्हटलेली आहे. या उपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे की स्वामी विवेकानंदांचं हे उपनिषद सर्वात आवडतं उपनिषद आहे. त्यांनी तरुणाला संदेश दिलेला आहे
आपल्या पुष्कळ लोक म्हणतात म्हाताऱ्या लोकांना ओल्ड झाले की अध्यात्माचा, परंतु स्वामी विवेकानंद म्हणतात नाही, अगोदर बल संपादन करा, बाहुबल घ्या, तुम्ही फुटबॉल खेळा, नंतर मनोबल घ्या आणि आत्मबल घ्या, याची ती प्रार्थना आहे. आणि नुसतं प्रार्थना करून चालत नाही, तर त्याच्यासाठी उपासना म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंदाचं सर्वात महत्त्वाचं आणि आवडतं उपनिषद उत्तिष्ठ जागृत प्राप्त्यवरान निभोभित, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. हा संदेश विवेकानंदाने या उपनिषदातून दिलेला आहे. पुष्कळांना माहिती नाही आहे. आणि मग हे करण्यासाठी काय मार्ग आहे? श्रेय व प्रेय मार्ग. प्रेय म्हणजे आपली भौतिक संपत्ती मिळवावी, ती सुद्धा धर्मानेच मिळाली पाहिजे. कसं हे अनैतिक म्हणून ती आपण संपत्ती मिळवू नये, त्याच्या इफेक्ट फार बेकार होतात. म्हणून धर्म आपण सोडू नये आणि धर्माने नीतिमत्तेने जे काय कमवायचं ते कमवायला पाहिजे, असं त्याचा अर्थ आहे. त्याला प्रेय असं म्हटलेलं आहे. आणि श्रेय म्हणजे याच्याही पुढे काही असलं पाहिजे. आपण वरवर जर समुद्रात पाहिलं तर शंख दिसले तर शंखच आपल्याला मोठे वाटतात, त्याच्या पुढे जात नाही, त्याच्या पुढे जात नाही, त्याच्या पुढे जात नाही. जशी लाकूड तोड्याची गोष्ट आहे, लोखंडाची, मग चांदीची त्याला एक कुराण मिळाली, मग सोन्याची मिळाली. म्हणून ऐतय्य अरण्यकामध्ये आपण जसं म्हटलं की चरैवेती चरैवेती, तिथं थांबायचं नाही. तुम्ही स्तुती करून थांबायचं नाही, तुम्ही त्याची प्रार्थना करून थांबायचं नाही, तुम्ही त्याची उपासना करून थांबायचं नाही. तर याच्याही पुढे ज्ञानमार्ग आहे, त्या ज्ञानाची उपासना करायची. याच्यासाठी हे उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये आणखी हे कोणाला याचा आत्मज्ञानाचा अधिकारी कोण हा एक विषय आहे. तर जो पापकर्मापासून निवृत्त झाला नाही, पहिली अट आहे अध्यात्माची पहिली अट आहे की आचारो प्रथमो धर्म. आचरण झालं पाहिजे, नुसतं बोलण्याला शब्दाला तसा काही अर्थ नाही. हे पहिल्या अध्यायात या उपनिषदात असं म्हटलं आहे, जो पापकर्मापासून निवृत्त झाला नाही, ज्याची इंद्रिय शांत झाली नाही. आपल्या डोळ्याने काही दिसलं आपली चलबिचल होते, कानाने ऐकली तर चलबिचल होते, वा वा फार चांगलं बोलून राहिलं, फार आनंद होऊन राहिला. तर ही शांत झालेली नाही, अशांत आहेत. ती काहीतरी ऐकायचं, काहीतरी पाहायचं, काहीतरी श्वास घ्यायचा. आणि ज्याचे चित्त अशांत आहे त्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. ही पहिली कंडिशन आहे. साधन चतुष्टय याच्यामध्ये जसं म्हटलं आहे, विवेक, वैराग्य, सटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व ही बेसिक गोष्ट आहे. तेच त्याचे अधिकारी आहेत. याच्यामध्ये तेच असं म्हटलं आहे की जो पापकर्मापासून निवृत्त झाला नाही, ज्याची इंद्रिय शांत झाली नाही, ज्याचे चित्त शांत झाले नाही, तो आत्मज्ञान प्राप्त करू शकत नाही. म्हणजे प्रेयाची गोष्टापासून ते काही प्राप्त तुम्हाला होऊ शकत नाही. तेव्हा अमृताची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. जसं आपल्या याच्यामध्ये भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात म्हटलेलं आहे की भगवत प्राप्तीसाठी जो परमेश्वराचे निरंतर चिंतन करतो, अनन्य भक्तीने चिंतन करतो, निष्काम भावनेने चिंतन करतो, त्या मनुष्याचा मी योगक्षेम चालवितो. हा 26वा आपला 9व्या अध्यायातला तो 22वा श्लोक आहे की योगक्षेम चालवतो, त्या माणसाचा योगक्षेम चालवतो. म्हणजे तुमचा योगक्षेम चालत नाही आहे. तो योगक्षेम म्हणजे मिळवण्याचं आणि ते साधनाची रक्षण करणे असा अर्थ त्याचा आहे. फक्त तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था असा त्याचा अर्थ नाही आहे.
आता निःश्रेयस म्हणजे काय? मनुष्याच्या हृदयाला चिकटून असलेल्या सर्व इच्छा जेव्हा गळून पडतात, आपण जसं म्हणतो कृष्णमूर्ती म्हणतात डिझायरलेसनेस, म्हणजे पुत्रेचना, वित्तेचना, लोकेचना या समाप्त व्हायला पाहिजे. ह्या तिन्ही जर एचना ज्या आहेत, तृष्णा ज्या आहेत, त्या संपल्या पाहिजे. जेव्हा गळून पडतात तेव्हा मर्त्य मनुष्य अमृताला प्राप्त होतो आणि त्याला इथेच ते अमृतप्राप्ती होते. प्रेय जे गोष्टी सांगितल्या निम्नस्तरीय आहे, ते काही उच्चस्तरीय नाही. म्हणून जो हे शरीर पडण्यापूर्वी याच जीवनात कामक्रोध याचा आवेग पचवून टाकतो आणि अचल राहतो, तो पुरुष अध्यात्मयोगयुक्त होय आणि तोच खरा सुखी होय. जसं मंदबुद्धीचा मनुष्य काय म्हणतो, त्याला बुद्धी कमी आहे, मंद आहे, तो म्हणते मी म्हणजे शरीर आहे, शरीरालाच मी म्हणतो. त्याच्यापेक्षा थोडा आणखी सुधारलेला मनुष्य काय म्हणतो, हा जो जीव आहे तो मी आहे आणि मोठा जो आहे महात्मा आहे तो मी आहे, मी म्हणजे ब्रह्म आहे असं म्हणतो. केव्हा म्हणतो असं नाही, तो जाणतो. याप्रमाणे याचा अर्थ आहे. मूर्ख लोक अज्ञानात राहतात. वैशिष्ट्य असं आहे की मूर्ख जरी असला, तो अज्ञानी जरी असला, पण तो स्वतःला शहाणा समजतो, विद्वान समजतो. म्हणून याच्यापासून दूर राहायला पाहिजे. मायेच्या संपत्तीत गुरफटायला नको. फक्त ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान आणि विद्वत्ता याला किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. म्हणून त्या दृष्टीने आपण प्रयत्न त्यात एक शंकराचार्याने, आता मी एस.के. कदम आहे, मी लहानपणी होतो, मोठा झालो, आता ओल्ड एजमध्ये आहे, तर मला विसरलो नाही, मी एस.के. कदम आहे. परंतु माझ्या संपर्कात जे लहानपणापासून लोक आले त्यांनी मला बरेच वर्षापासून पाहिलं नाही, तर ते लहानपणी पाहिलेलं म्हणून ते मला ओळखणार नाही, मला म्हणून द्यावं लागतं मी एस.के. कदम आहे. तसा तो शंकराचार्य म्हणतात देवदत्त आहे, त्याला मी देवदत्त आहे हे कोणी सांगावं लागत नाही, तो देवदत्तच आहे. तसा जो ब्रह्म आहे तो त्याला कोणी सांगावं लागत नाही की ब्रह्म आहे म्हणून. आता मुक्ती असं म्हटलेलं आहे, मुक्ती म्हणजे या गावाहून त्या गावाला जाणे असं काही नाही. फार पूर्वी स्वर्ग वगैरेची जी कल्पना होती, निसर्गाचं आपण पूजन करत होतो, मग देवाची संकल्पना आली, देव वर राहतो असं या प्रकारचं आहे. ते एका गावाला जाऊन दुसऱ्या गावाला जाणे नाही आहे असं शिवगीतामध्ये म्हटलेलं आहे. मुंडक उपनिषदमध्ये सुद्धा काय म्हटलं की कर्म करून जे लोक प्राप्त करून घेणे शक्य आहे त्याचे काळजीपूर्वक परीक्षण करून ज्ञानी मनुष्य निश्चयपूर्वक त्याग करतो, या सगळ्या भौतिक गोष्टीचा त्याग करतो. आता जसं मी सांगितलं आहे, शरीर हे रथ आहे, आत्मा रथाचा स्वामी आहे, मालक आहे, बुद्धी हे सारथी आहे, मन हे लगाम आहे आणि इंद्रिय घोडे आहेत, म्हणजेच रस्ते आहेत किंवा विषय आहेत. प्लेटोनी याचं फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आपण इंद्रियाच्या मागे, विषयाच्या मागे जायचं की मनाने ते लगाम घट्ट करायचं? मनाने इंद्रियाच्या मागे जाणं योग्य नाही. आणि मन जरी इंद्रियाच्या मागे जात असेल तर जो सारथी आहे, जो बुद्धी आहे, त्यांनी मनाला यावर घालायला पाहिजे. आणि त्यांनी मनाला यावर घातला तरच तो रथ गंतव्यस्थानी बरोबर पोहोचेल. अन्यथा त्या रथाचे तुकडे होतील, 7 ठिकाणी 7 प्रकारचे घोडे, 7 रस्ते आहेत, त्याप्रमाणे असं हो. जो आध्यात्मिक जो प्रवास आहे याच्यात सांगितलेला, या सुरीच्या धारेवरून चालण्याची उपमा दिलेली आहे.
सूर्य आहे त्याच्यावरून चालणं इतकं सोपं नाही आहे. हे बोलण्याचे शब्द आहे, परंतु आपण नैतिकतेचा आधार घेऊन आपण म्हणजे शरीर नाही, आपण म्हणजे आत्मा आहो, आपण म्हणजे ब्रह्म असो म्हणून त्याप्रमाणे आपण जीवन जगलं तर त्याला अर्थ आहे, अन्यथा काहीशी त्याला अर्थ नाही असं वाटतं. तर याचा एकंदर मुक्तीचा उद्देश किंवा मुक्ती कशाला म्हणता येईल तर त्याने सांगितलं आहे की स्पेस टाईम. स्पेस म्हणजे अवकाश, म्हणजे स्थळ. आपण इथे बसलो हे अवकाश आहे, स्थळ आहे, त्याला स्पेस म्हणतात. टाईम भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ याच्यात आपण जगतो. सर्वसाधारण म्हणून सगळे माणसं याच्यातच जगतात. आणि कॉज अँड इफेक्ट, कार्यकारणभाव, म्हणजे अंड असेल तर कोंबडी होईल, कोंबडी असेल तर अंड होईल. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असलं पाहिजे. या तीन गोष्टींनी मनुष्य बद्ध आहे, त्याच्या पलीकडे जात नाही, परब्रह्माकडे जात नाही. म्हणून आपल्याला स्पेस टाईम कार्यकारण भाव याच्या पलीकडे जायचं आहे. त्याला आध्यात्मिक प्रवास म्हणायचा आहे. ते आपण परब्रह्माला प्राप्त करून घ्यायचं आहे. त्याचा एकंदर हा विषय या उपनिषदामध्ये सांगितलेला आहे. हा थोडक्यात त्याचा पहिल्या याच्यात मी सारांश सांगितलेला आहे. पुढच्या याच्यापासून आपण त्याचा पद्धतशीर अभ्यास करू. ओम शांती.